नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण विक्रेत्याचे अधिकार व जबाबदाऱ्या या संकल्पनेचा अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण खरेदीकर्त्याचे अधिकार व जबाबदाऱ्या या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. खरेदीकर्ता याचा अर्थ ग्राहक, की जो ग्राहक त्या ठिकाणी विक्रेत्याकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करत असतो. आणि वस्तू आणि सेवा खरेदी करत असताना त्याचे काही अधिकार आहेत किंवा त्याची काही जबाबदारी किंवा त्याचे काही कर्तव्य आहेत. याच संकल्पनेचा अभ्यास त्या ठिकाणी आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी खरेदीकर्त्याचे काही अधिकार आहेत या अधिकाराच्या बाबतीत त्या ठिकाणी अभ्यास करू. त्यातील पहिला जो काही अधिकार आहे खरेदीदाराचा तो आहे की खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात जो काही वस्तू खरेदी संदर्भात जो काही करार झाला असेल तर त्या करारामध्ये ज्या काही अटी किंवा नियम दिले असतील या अटी व नियम स्वीकारण्याचे किंवा न स्वीकारण्याचे अधिकार त्या ठिकाणी तुमच्या खरेदीदारास किंवा ग्राहकास असतात. म्हणजेच विक्रेत्याने ज्या काही अटी विक्रीच्या करारामध्ये दिलेल्या असतील त्या करारातील अटी किंवा जे काही नियम असतील हे नियम स्वीकारण्याचे किंवा त्यांना मान्यता देण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी ग्राहकास असतो. म्हणजेच एखादा व्यवहार पूर्ण होण्यासाठी किंवा एखादा करार पूर्ण होण्यासाठी ग्राहकाने किंवा खरेदीदाराने दिलेल्या सर्व अटी आणि नियमांना त्या ठिकाणी संमती देणं आवश्यक असतं. आणि संमती देण्याचा किंवा त्याला मान्यता देण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी खरेदी करताच किंवा ग्राहकास असतो. हा त्या ठिकाणी त्याचा पहिला अधिकार आहे. दुसरा अधिकार असं म्हणता येईल की करारात नमूद केलेल्या अटीप्रमाणेच वस्तूंचा ताबा घेण्याचा अधिकारही त्या ग्राहकास असतो. म्हणजेच जो काही करार केलेला असेल या करारामध्ये ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्या अटींप्रमाणेच वस्तूचा ताबा मिळवण्याचा किंवा ताबा घेण्याचा हक्क किंवा अधिकार हा ग्राहकास मिळालेला असतो. ज्या अटी त्या ठिकाणी विक्रेत्याने आणि खरेदीदाराने मान्य केलेल्या असतील त्याचप्रमाणे तो वस्तूचा ताबा घेण्याचा अधिकारही त्यास मिळालेला असतो. तिसरा अधिकार सांगता येईल की ग्राहकास किंवा खरेदीदारास वस्तूची पोहोच प्राप्त करणारा अधिकारी असे म्हटलं जातं आणि तसा त्यास कायद्यानुसार अधिकारही प्राप्त झालेला असतो. म्हणजेच अंतिम जी काही वस्तू आहे ही वस्तू त्या ठिकाणी ग्राहकास किंवा खरेदीदारास मिळत असते. म्हणजेच तो वस्तूची पोहोच प्राप्त करणारा एक व्यक्ती किंवा अधिकारी असं त्या ठिकाणी त्याला संबोधलं जात असतं. आणि तसा त्याच्यानुसार किंवा कायद्यानुसार त्याला अधिकारही मिळालेला आहे की तो व्यक्ती त्या ठिकाणी कराराप्रमाणे वस्तू प्राप्त करणारा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्याला अधिकार प्राप्त झालेला असतो. पुढचा अधिकार सांगता येईल की खरेदीदारास मूळ वस्तू या करारानुसार आल्या आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचा किंवा तपासण्याचा अधिकार असतो. आणि ठरलेल्याप्रमाणे जर किंवा करारानुसार जर त्या वस्तू नसतील तर त्याच्याबाबत तो विक्रेत्याकडे तक्रार करून योग्य त्या वस्तू पाठवण्याची मागणी खरेदीदार करू शकतो. म्हणजे हा खरेदीदाराचा किंवा ग्राहकाचा हक्क आहे की करारात ज्याप्रमाणे आपण उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे त्या वस्तूचा गुणधर्म असतील, त्याची संख्या असेल, त्याचे असलेला आकार, आपल्याला आवश्यक असलेलं त्याच्यावर पॅकिंग, लेबलिंग, या सगळ्या रंग असेल, या सगळ्यांचा त्या ठिकाणी विचारविनिमय होऊन किंवा या सगळ्यांची तपासणी झाल्यानंतर जर त्याला असं आढळून आलं की आपण मागवलेल्या वस्तूप्रमाणे वस्तू उपलब्ध झाली नसेल तर त्याच्या संदर्भात तो विक्रेत्याकडे तो तक्रार करू शकतो आणि त्याच्या बदल्यात त्या ठिकाणी नवीन वस्तू पाठवण्याची मागणी त्या ठिकाणी करू शकतो. पुढे जर खरेदीदाराने वस्तूची उपयोगिता विशेष हेतू विक्रेत्यास माहीत करून दिला असेल आणि विक्रेत्याच्या कौशल्यावर खरेदीदाराचा विश्वास असेल अथवा त्यावर तो विसंबून राहिला असेल तर अशा विक्रेत्याने कळवलेल्या दर्जेनुसार किंवा कळवलेल्या गुणधर्मानुसार किंवा त्याच्या अपेक्षेनुसार वस्तू तयार करणं गरजेचं असतं. परंतु जर त्याच्या अपेक्षेनुसार वस्तू तयार झाल्या नसतील तर त्या वस्तू बदलून घेण्याचा अधिकार खरेदीदारास असतो. म्हणजे शेवटी जे काही सर्व ग्राहक असतील किंवा जे काही खरेदीदार असतील या खरेदीदारांना त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात ज्या काही वस्तूची मागणी केली जात आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही त्रुटी असतील, जे काही नुकसान असेल याच्या संदर्भातले सगळे अधिकार प्राप्त झालेले असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत खरेदीकर्त्याचे जबाबदाऱ्या व कर्तव्ये. त्यातील पहिलं त्याचं कर्तव्य आहे की वस्तू
खरेदी करताना जर किंमत करारात उल्लेख केली नसेल तर अशा वेळेस खरेदीदाराने वस्तूची योग्य व वाजवी किंमत विक्रेत्यास अदा करणं हे त्याचं कर्तव्य आहे. परंतु आपणा सर्वांनाच माहीत आहे की जर आपण एखादी वस्तू खरेदी करणार असाल तर आपण त्याला अगोदर वस्तूच्या किमतीच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा विनिमय करतो आणि वस्तूची किंमत ठरवून घेतो. परंतु जर करारामध्ये उल्लेख झालाच नसेल तर अशा वेळेस योग्य आणि वाजवी किंमत त्या ठिकाणी विक्रेत्याला देण्याची जबाबदारी ही तुमच्या खरेदीकर्त्याची असते. दुसरं कर्तव्य आहे की ग्राहकाने करार करताना विक्रेत्यास असे स्पष्ट केले असेल की वस्तूची पोहोच एका विशिष्ट ठिकाणी विक्रेत्याने करावी. परंतु ही जी काही पोहोच आहे ही पोहोच विशिष्ट ठिकाणी करत असताना किंवा माल घेऊन जात असताना जे काही नुकसान होईल ते नुकसान त्या ठिकाणी भरपाई करण्याची जबाबदारी ही ग्राहकावर असते. अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी उल्लेख केलेला असेल तर अशा वेळेस ग्राहकाचे त्या ठिकाणी कर्तव्य असं समजलं जात असतं किंवा त्या ठिकाणी ग्राहकाची जबाबदारी समजली जाते की जे काही नुकसान होईल ते नुकसानाला त्या ठिकाणी तो स्वतः जबाबदार असेल. म्हणजे करारात ज्याप्रमाणे उल्लेख केलेला असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी नुकसानाची जबाबदारी असते. जर करारात उल्लेख केला असेल तर त्या ठिकाणी ग्राहकाची जबाबदारी समजली जाते, अन्यथा ती जबाबदारी विक्रेत्याची समजली जात असते. त्याच्यानंतर पुढचं आहे की खरेदीदाराने वस्तू खरेदी करतानाच त्या पूर्णपणे त्या ठिकाणी तपासून घेतल्या पाहिजे. म्हणजे वस्तू खरेदी करत असतानाच त्या ठिकाणी ग्राहकाचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य काय आहे की वस्तू तपासून घेतल्या पाहिजे. वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही दोष निर्माण झाले असतील किंवा दोष असतील असं जर आढळून येत असेल तर त्यावेळेस जे काही होणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये वेळ जाऊ शकतो, पैसाही जाऊ शकतो. यासाठी खरेदीदाराने किंवा खरेदीदाताने नेहमी सावध असावे. म्हणजे खरेदीदाराने सावध तत्त्व त्या ठिकाणी अवलंबलं पाहिजे. नेहमी त्यांनी सावध त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. वस्तू तपासून घेतल्या पाहिजे आणि तपासूनच त्या ठिकाणी वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याच्यातून होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल. पुढचा मुद्दा आहे की ज्या वेळेस खरेदीदारास वस्तू विक्री करण्याच्या किंवा वस्तू परत घेण्याच्या तत्त्वावर वस्तू दिल्या जातात त्यावेळेस त्या वस्तूंना त्याने स्वीकृती किंवा मान्यता देणं हे त्याच्या कर्तव्याचं आहे. म्हणजे काही वस्तू त्या ठिकाणी विक्री करण्याच्या अटीवर किंवा त्या परत करण्याच्या अटीवर वस्तू दिल्या जातात तर त्यावेळेस त्या वस्तूंना त्याने संमती देणं आवश्यक असतं. पुढचं त्याचं कर्तव्य आहे की जर विक्रेत्याने ग्राहकास जो काही त्याची वस्तू किंवा सेवा असेल ह्या समुद्र मार्गाने पाठवले असतील मात्र वस्तूची जी काही जोखीम असेल किंवा जी काही हमी असेल ही हमी त्या ठिकाणी विक्रेत्याने दिलेली नसेल किंवा त्याच्या संदर्भातला करार जर त्या ठिकाणी झालेला नसेल तर अशा वेळेस जो काही समुद्रातून येणारी वस्तू आहे किंवा सेवा आहे याचा त्या ठिकाणी विमा उतरवण्याची जबाबदारी ही ग्राहकावर असते किंवा खरेदीदारावर असते. आणि हे त्याचं कर्तव्य आहे की जी काही तुम्ही त्या ठिकाणी वस्तू मागवत आहात त्याच्या संदर्भातला विमा हा त्या ठिकाणी ग्राहकाने उतरवणं आवश्यक असते. जर काही घटना घडली तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्या ग्राहकास त्या वस्तूच्या बदल्यातली नुकसान भरपाई मिळू शकते. पुढचा मुद्दा आहे जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीमार्फत वस्तूची किंमत ठरवायची असेल मात्र तिरायत व्यक्तीने ती ठरवली नसेल आणि विक्रेत्यामार्फत वस्तू आपण खरेदीदारास सुपूर्द केल्या गेल्या तर अशा वेळेस त्याचा जो काही विनियोग असेल तर किंवा त्याचा वापर जर केला असेल तर त्या वस्तूची योग्य वाजवी किंमत देणं हे खरेदीदाराचं कर्तव्य आहे. म्हणजे एखाद्या मध्यस्थामार्फत आपण एखाद्या वस्तूची किंमत ठरवलेली असेल आणि आपण डायरेक्टली त्या ठिकाणी एखाद्या विक्रेत्याकडून वस्तू खरेदी केली असेल किंवा खरेदीदाराने ती वस्तू विक्रेत्याकडून त्या ठिकाणी आणलेली असेल आणि विक्रेत्याने ती सुपूर्द केली असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्याची जी काही योग्य किंवा वाजवी किंमत असेल ही वाजवी किंमत देणं हे खरेदीदाराचं कर्तव्य समजलं जातं. पुढचं कर्तव्य आहे जर विक्रेत्याने करारात ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वस्तू खरेदीदाराला दिल्या असतील म्हणजे नजर चुकीने जर विक्रेत्याकडून तुम्हाला जास्त त्या ठिकाणी वस्तू आलेल्या असतील आणि त्या जर वस्तूंचा तुम्ही स्वीकार केला असेल आणि त्याचा उपभोग घेतला असेल तर त्या ठिकाणी त्याची जी काही योग्य वाजवी किंमत असेल ती वाजवी योग्य किंमत त्या ठिकाणी विक्रेत्याला देणं तुमचं कर्तव्य समजलं जातं. शेवटचं आहे जे काही नाकारलेल्या वस्तू असतील या वस्तू त्या ठिकाणी विक्रेत्यास परत करणं हे त्या ठिकाणी प्रत्येक खरेदीदाराचं कर्तव्य असतं.
म्हणजे काही वस्तू त्या ठिकाणी खराब झाल्या असतील की ज्या वस्तू त्या ठिकाणी तुम्ही विक्रेत्याला परत पाठवणार असतात, परंतु त्या परत पाठवणं हे त्या ठिकाणी तुमचं कर्तव्य असतं आणि त्या पाठवल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही नवीन वस्तूंची किंवा त्याच्या बदलून वस्तूंची मागणी करू शकता. तसेच योग्य कालावधीत व योग्य त्यावेळेस विक्रेत्याने वस्तू दिल्यानंतर त्या वस्तूचा स्वीकार हा करारानुसार करून त्या वस्तूची जी काही ठरलेली किंमत असेल ही किंमत देण्याचा कर्तव्य